नमस्कार, मी प्रशांत सागवेकर. साम संजीवनी या कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं आज पुन्हा एकदा मनापासून स्वागत. आज आपण चर्चा करणार आहोत बोन जॉईंट समस्या आणि त्यावरील उपचार. आणि या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत ऑर्थोपेडिक सर्जन डॉक्टर आशय देशमुख. आपण सरांचं स्वागत करूया. सर, कार्यक्रमात अगदी मनापासून स्वागत. नमस्कार. कार्यक्रमाला सुरुवात करायची आहे, मात्र त्याआधी आपण सरांची थोडक्यात ओळख करून घेऊया. डॉक्टर आशय देशमुख हे नांदेड येथील देशमुख जॉईंट रिप्लेसमेंट सेंटर येथे कार्यरत मराठवाड्यातील प्रसिद्ध ऑर्थोपेडिक सर्जन आहेत. डॉक्टरांनी 1200हून अधिक प्रमुख शस्त्रक्रियांमध्ये सहभाग घेतलाय, ज्यामध्ये 1000 शस्त्रक्रिया ह्या प्रायमरी आणि 200 या रिव्हिजन आणि कॉम्प्लेक्स ट्रॉमाच्या आहेत. गुडघा, हिप, शोल्डर रिप्लेसमेंट सादर करणाऱ्या सर्जनांपैकी ते भारतातील एक सर्जन आहेत. तसंच डॉक्टर नीलेन शहा यांच्या नेतृत्वाखाली 8 महिन्यांकरता सबवास्टप अप्रोच मिनिमल इनव्हेजिव्ह टोटल नी रिप्लेसमेंटमध्ये त्यांनी फेलोशिप पूर्ण केली आहे. 8 महिने जर्मनीत मिनिमल इनव्हेजिव्ह सर्जरीची फेलोशिप देखील त्यांनी पूर्ण केली आहे. गेल्या 10 वर्षांच्या अभ्यासादरम्यान डॉक्टर आशय देशमुख यांनी भारत आणि जर्मनीमधील अनेक आंतरराष्ट्रीय बैठका आणि कार्यशाळांना देखील हजेरी लावलेली आहे. तर आजच्या कार्यक्रमामध्ये आर्थरायटिस संदर्भात असेल, बोन संदर्भात असेल, आपण अधिक माहिती त्यांच्याकडून घेण्याचा प्रयत्न करूया. सर, कार्यक्रमात अगदी मनापासून स्वागत पुन्हा एकदा. सगळ्यात पहिल्यांदा मला विचारायचं आहे की आर्थरायटिस म्हणजे काय? आर्थरायटिस म्हणजे कुठल्याही सांध्याची झीज. म्हणजे आपल्या शरीरामध्ये अक्षरशः हाताच्या सांध्यांपासून हे छोटे छोटे जे सांधे असतात ते तर गुडघ्याचा सांधा हा मोठा सांधा आहे, मांडीचा सांधा सुद्धा हा मोठा सांधा आहे. तर शरीरातील जिथे कुठे सांधे असतात त्याची जी झीज होते, त्याची कारण काही असतील, पण त्याची जी झीज होते ह्याला आपण आर्थरायटिस असं म्हणतो. आता प्रामुख्याने आर्थरायटिसचे 2 कारण असतात. एक तर ऑस्टिओआर्थरायटिस ज्याला म्हणतात, जे की वयानुसार होतं. जसं जसं वय वाढत जातं तसं तसं कोणाचाही सांधा झिजेलच, हा एक ऑस्टिओआर्थरायटिसचा भाग झाला. त्याच्यात वयाचा काही संबंध राहत नाही. म्हणजे हे फक्त 60 आणि त्याच्या पुढच्या वयोगटाच्या लोकांनाच होणार. आणि दुसरं एक असतं, ते असतं रुमॅटॉइड आर्थरायटिस. रुमॅटॉइड आर्थरायटिस म्हणजे ह्याचा वयाचा संबंध नाहीये. म्हणजे हे 20 वर्षाला, 15 वर्षाला, 40 वर्षालाही होऊ शकतं. पण ह्याचे एक फीचर असं आहे की फक्त एक नाही, अनेक सांधे इन्व्हॉल्व होतात. म्हणजे हाताचे बोट, छोटे छोटे सांधे, सकाळी उठल्यावर आकडलेलापणा वाटणं. तर हे मल्टिपल जॉईंट पेन हे रुमॅटॉइड आर्थरायटिसचं फीचर आहे. मग ते रुमॅटॉइड आर्थरायटिस असो का ऑस्टिओआर्थरायटिस असो, दोन्हीमुळे जो सांधा झिजणार त्याला आपण आर्थरायटिस असं म्हणतो. नक्कीच. सर, आपल्या देशामध्ये साधारणतः आर्थरायटिस या आजाराने त्रस्त असणारी जी लोक आहेत त्यांची संख्या जर काढायची म्हटली तर साधारणतः ती किती आहे? संख्या ही बरीच आहे. कारण की आपल्या भारतीय पद्धती ज्या आहेत, खास करून महिलांमध्ये, जिथे देवाच्या समोर, मंदिराच्या समोर त्यांना खाली बसावे लागते, पूर्ण मांडी घालून खाली बसतात. स्वयंपाकघरात बरेच आपल्या विलेजेस मध्ये बरेच लोक, बायका खाली बसतात. तर हे खाली बसून उठण्याचं जे प्रमाण असतं हे महिलांमध्ये जास्त असतं. त्याच्यामुळे प्रामुख्याने जवळपास 60च्या पुढची प्रत्येक महिलेला कमी किंवा जास्त प्रमाणात ऑस्टिओआर्थरायटिसचा त्रास असतोच. आणि पुरुषांमध्ये म्हणलं तर अल्टरनेट, म्हणजे एकाला असेल, दुसऱ्याला असेल आणि तिसऱ्याला असेल. त्याच्यामुळे 60च्या पुढे बऱ्याचशा, जवळपास 95% महिलांना आणि अल्टरनेट पुरुषाला हा ऑस्टिओआर्थरायटिसचा त्रास होत असतो. नक्की. सर, वृद्धावस्थेमधले जे पेशंट आहेत त्या वृद्धावस्थेमधल्या पेशंट्सनाच फक्त आर्थरायटिसचा त्रास होतो असं म्हटलं जातं. तर हे खरं आहे का, की हा गैरसमज आहे? नाही, मी जसं आधी सांगितलं की 2 प्रकारचे आर्थरायटिस असतात. एक ऑस्टिओआर्थरायटिस, जे की डिजनरेटिव्ह आर्थरायटिस, म्हणजे जसं जसं वय वाढत जाणार, जसे केस पांढरे होतात, स्किन लूज पडते, अशा परिस्थितीमध्ये जो होणारा आर्थरायटिस आहे हा वृद्ध लोकांनाच होणार, 60च्या पुढच्या लोकांनाच होणार. पण जो दुसऱ्या प्रकारचा आर्थरायटिस जो आहे, जो रुमॅटॉइड आर्थरायटिस आपण असं म्हणतो, ज्याच्या आपल्या कॉमन भाषेत संधिवात किंवा आमवात असं म्हणतात, ते कुठल्याही वयोगटात होऊ शकतं. 30, 40, 50 कुठल्याही वयोगटात, इव्हन कमी वयोगटात पण ते होऊ शकतं. तर दोन्हीचं ट्रीटमेंट पूर्णपणे वेगळं आहे. पण जे डिजनरेटिव्ह आर्थरायटिस असतं, म्हणजे वयानुसार होणारं, ते फक्त 60च्या पुढच्या वया लोकांनाच होणार. बरं. सर, संधिवात हा जो आजार आहे हा जर तरुण वयात झाला, तरुण वयातल्या मुलांना झाला तर त्याचे काय परिणाम किंवा दुष्परिणाम होऊ शकतात? सगळ्यात प्रामुख्याने आपल्याला त्याचं कारण काय हे शोधावं लागेल. म्हणजे कमी वयोगटात ते रुमॅटॉइड आर्थरायटिस आहे का, पेशंटचं वजन आहे का, कमी वयामध्ये कधी काही फ्रॅक्चर झालेला आहे त्या सांध्याला, किंवा हे अनुवंशिक आहे. ह्या गोष्टी आपल्याला एकदा त्या पेशंटची हिस्ट्री घेऊन किंवा त्यांना तपासून आपल्याला बऱ्याच गोष्टी कळून येतात. मग त्याचं जे मूळ कारण आहे आपल्याला त्या कारणाला ट्रीटमेंट द्यावं लागेल. म्हणजे जर रुमॅटॉइड आर्थरायटिस असेल तर त्याची मेडिसिन्स वेगळी. जर पेशंटचं वजन जास्त असेल तर आपल्याला लाईफस्टाईल मॉडिफिकेशन सांगावं लागतात, वेट लॉस करायला सांगावं लागेल, किंवा जर काही लाईफस्टाईल चेंज करायची आहे, म्हणजे खाली बसणं, उठणं टाळणं, ह्या सगळ्या गोष्टींचे चेंजेस सांगून मग त्याच्यामध्ये आपण सुधारणा करू शकतो. तर मूळ जे कारण आहे हे सगळ्यात महत्वाचं आहे, की कुठल्या कारणामुळे कमी वयोगटात ते आर्थरायटिस होत आहे.
नक्कीच. पण सर जे तरुण वयात होणारा जो आर्थरायटिसचा प्रकार आहे, या आजारासाठी काही उपचार किंवा वेगळे काही उपचार असतात का, खास तरुणांसाठी असे? नक्कीच, नक्कीच. त्यांनी थोडंसं लाईफस्टाईल मॉडिफिकेशन जास्त गरजेचं आहे. म्हणजे आजकाल लोकं एकाच ठिकाणी बसून दिवसभरमध्ये ऑफिसमध्ये फुल एसीमध्ये बसून राहतात. त्याच्यामुळे पण सांध्यांमध्ये आकडून येऊन जाते. दुसरं जर अनुवंशिक भाग असेल, तर त्या लोकांना जास्त काळजी घ्यावी लागते. म्हणजे वजन वाढू न देणे, ॲक्टिव्ह राहणे, वेट कंट्रोल ठेवणे, बसणं उठणं टाळणे, फ्लोअरच्या ॲक्टिव्हिटीज टाळणे, ह्या गोष्टींमध्ये त्यांना चेंजेस करावे लागतात. आणि ट्रीटमेंट नक्कीच आहे. म्हणजे फिजिओथेरपीची ट्रीटमेंट आहे, वेट लॉस आहे, एक्सरसाइज आहेत. ह्या सगळ्या गोष्टी हं. करून जर मॅनेज होत नाही, तर मग त्यांना आपल्याला मेडिसिन्सवर टाकावं लागतं काही. बरं. मग त्या मेडिसिन्सनी जर मॅनेज झालं आणि लाईफस्टाईल मॉडिफिकेशननी जर मॅनेज झालं, तर चांगली गोष्ट आहे. हं, पण हं. तरुणांमध्ये खूप कमी लोकांना ऑपरेशन किंवा त्या ऑपरेशन सारख्या शस्त्रक्रियेची गरज पडते. हे फार हं. कमी लोकांना गरज पडते. नक्कीच. सर आर्थरायटिस या आजारामध्ये किंवा त्याचे उपचार करत असताना येस, गुडघ्यामध्ये जे प्रभाव येतो, मग त्यातले जर येस, गुडघ्यामधले जर विविध कंपार्टमेंट्सचा आपण विचार केला, तर असे कोणते येस. प्रभाव असणारे कंपार्टमेंट्स आहेत ज्याच्यावरती खूप मोठा प्रभाव होतो आणि त्याच्यामुळे त्रास होतो? राइट. जर आमच्याकडे इथे एक बोन मॉडेल आहे. मी त्याच्यावर तुम्हाला सहजरित्या समजावू शकतो. हा जर गुडघा आपण गृहीत धरला, हां. तर हे मांडीचं हाड आहे, हे पायाचं हाड आहे. आणि बरोबर. इथे आपला गुडघा हा असा वाकतो, बेंड होतो. हं, हं. तर जिथे बेंड होतो, ह्याला 3 कंपार्टमेंट असतात गुडघ्यामध्ये. म्हणजे हे एक कंपार्टमेंट ह्याला लॅटरल कंपार्टमेंट म्हणतो आम्ही. हे मीडियल कंपार्टमेंट आणि हे गुडघ्याच्या वाटी जी असते समोरची, हा तिसरा कंपार्टमेंट. तर या बरोबर. तिन्ही कंपार्टमेंटमध्ये अर्थरायटिसचा प्रभाव बघितला जातो. पण हे खूप लेट स्टेजमध्ये, सुरुवातीच्या स्टेजमध्ये फक्त गुडघ्याच्या आतली बाजू जी असते, यातलं हे कार्टिलेज असतं. इथे कार्टिलेज असतं. जर तुम्ही हे बघू शकाल, इथे एक सॉफ्ट जागा आहे. इथे कार्टिलेज असतं. ते कार्टिलेज हळू-हळू घासून जातं. मग काही दिवसांनी ते असं होतं. तुम्ही हे लाल भाग जर बघू शकता, हं, हं, कार्टिलेज हं. घासल्यानंतर बरोबर. थोडं-थोडं हाड उघडं पडतंय. हाड उघडं पडल्यावर मग हळू वेदना सुरू होतात. पण मग हे एकदम अर्ली स्टेजेस आहे. हं. या स्टेजला आपण बऱ्याच काही गोष्टी चेंज करून ह्याचं ट्रीटमेंट करू शकतो. बरं, बरं. एकदा जर का हे अर्थरायटिस थोडंसं सिव्हिअर होत गेलं, म्हणजे या स्वरूपाचं जर झालं, तुम्ही बघाल इथे पूर्णपणे ती जी गुडघ्याची गादी आहे, ज्याला आपण कार्टिलेज असं म्हणतो, हं. हे बऱ्यापैकी घर्षण झालेलं आहे. मग अशा गुडघ्याला आपल्याला ऑपरेटिव्ह हेच ऑप्शन ऑफ ट्रीटमेंट निवडावं लागतं, असं आहे. नक्कीच. सर युनी नी आणि आंशिक नी हे म्हणजे नेमकं काय आहे? आणि या दोन्ही येस, गोष्टींमध्ये गुडघा येस. बदलण्याचा सल्ला दिला जातो का? येस, राइट. ॲक्चुअली कसं आहे, जे मी तुम्हाला आता बोललो, की पेशंट आम्हाला कुठल्या स्टेजला प्रेझेंट करतो. म्हणजे अच्छा. अर्ली स्टेजला प्रेझेंट करतो, मीडियम स्टेजला, मध्यम किंवा तीव्र स्टेजला. सगळी हं. ट्रीटमेंट याच्यावर अवलंबून असते. जर पेशंट अर्ली स्टेजमध्ये प्रेझेंट करतो, म्हणजे जेव्हा एकदम कमी हाड झिजलेलं असतं, या बरोबर. परिस्थितीमध्ये आपण जसं मी आधी सांगितलं वेट लॉस, लाईफस्टाईल मॉडिफिकेशन म्हणजे खाली न बसणे, कमोड वापरणे, वजन कमी करणे, गुडघ्याचे व्यायाम करणे, हे सगळे प्रकार करून आपण प्रयत्न करू शकतो, की हे गुडघ्याचा त्रास कमी करायचा. हं, पण हं, एकदा हं. जर काही हे अर्थरायटिस थोडंसं वाढलं आणि ह्यानी फक्त आतल्या बाजूच्या गुडघ्याच्या आतल्या बाजूला जर फक्त परिणाम झालाय आणि बाहेरची बाजू एकदम चांगली आहे, अशा परिस्थितीमध्ये आम्ही पेशंटला युनिकोंडायलर नी रिप्लेसमेंट म्हणजे गुडघ्याची एकच बाजू बदलण्याची गरज असते. बाकी गुडघा पूर्णतः चांगला असतो. बरं. असं असतं. ह्याला युनिकोंडायलर नी रिप्लेसमेंट म्हणतात. म्हणजे एकच साइडचा गुडघा बदलण्यात येतो, दुसरा गुडघा एकदम चांगला असतो. हं, पण ह्याचे हं. इंडिकेशन्स म्हणजे कुठल्या पेशंटमध्ये हे करता येईल, कुठल्या पेशंटमध्ये नाही करता येणार, हे फार इम्पोर्टंट आहे. कारण की तिथे जर काही चुकामुक झाली, तर हे युनिकोंडायलर नी रिप्लेसमेंट पूर्णपणे फेल होऊन जातं. त्याच्यामुळे ह्याचे इंडिकेशन फार ठराविक आहे. हे अर्थात डॉक्टरचंच काम आहे निवडणं. हं. तर ते आमच्यावर सोडून टाकायचं पूर्णपणे. पण लवकरात लवकर डॉक्टरचा सल्ला घेणे, वेळोवेळी ट्रीटमेंट घेत राहणे आणि ते करणं फार गरजेचं आहे. समजा आपला गुडघा हा पूर्णतः झिजून गेला आहे. म्हणजे तुम्ही फार लेट प्रेझेंट केला आम्हाला आणि हे पूर्णतः गुडघ्याची जर अशी झीज झाली असेल, म्हणजे पूर्ण जर गुडघा झिजून गेला असेल, हं, हं, तर ह्याला हं. आम्ही डायरेक्ट टोटल नी रिप्लेसमेंट असं सुचवतो. हं. म्हणजे हे गुडघ्याचाही भाग आम्ही चेंज करतो आणि पायाच्या हाडाचाही भाग आम्ही चेंज करतो. याला टोटल नी रिप्लेसमेंट असं म्हणतात. तर हे 2 प्रकारचे रिप्लेसमेंट असतात. पार्शियल आणि टोटल नी रिप्लेसमेंट. नक्की सर मला नेमका या 2 मधलाच फरक जाणून घ्यायचा आहे. म्हणजे तुम्ही जो आता म्हटलात पार्श्व ज्याला आपण आंशिक म्हणतो, तर तो आंशिक येस, आणि टोटल नी रिप्लेसमेंट. तर या दोन्ही येस. गोष्टींमधला नेमका फरक काय? 80 मध्ये जे आहे आपण म्हणलो पार्शल, ह्याच्यामध्ये फक्त एकच बाजू चेंज होते. एकच बाजू चेंज झाल्यामुळे हाडाला तेवढी हानी होत नाही. हं. स्नायूंना तेवढी हानी होत नाही. जास्तीत जास्त आपण हाडाचा उपयोग करून घेऊ शकतो किंवा कमी हाड कट करून जे रिप्लेसमेंट होतं
एकाच बाजूच्या गुडघ्याचं, त्याला आपण पार्शल नी रिप्लेसमेंट असं म्हणतो. त्याचे फायदे असे की पेशंट लवकरात लवकर हालचालीला लागतो, त्याला जास्त हाडाचं नुकसान होत नाही आणि स्नायूंचंही जास्त नुकसान होत नाही. त्याच्यामुळे लवकरात लवकर हालचालीला पेशंट लागू शकतो. ऍक्टिव्हिटी वाईज पण हा पेशंट थोडासा जास्त लवकर ऍक्टिव्हिटी करू शकतो टोटल नी रिप्लेसमेंटच्या पेशंटच्या कंपॅरिझन मध्ये. हे झालं पार्शल नी रिप्लेसमेंट. आणि टोटल नी रिप्लेसमेंट जे मी सांगितलं हे कम्प्लीट आपण चेंज करून टाकतो. याचे पूर्ण हे गुडघ्याचा जो भाग आहे हा कम्प्लीट रिप्लेस केल्यामुळे हा टोटल नी रिप्लेसमेंट असा भाग असतो. असं नाही की ह्याच्यात आणि त्याच्यात फार काही कंपॅरिझन आहे असं, पण पेशंट आम्हाला कुठल्या स्टेजला प्रेझेंट करतो हे जास्त महत्वाचं आहे. जर फार लेट प्रेझेंट करतो तर आम्हाला टोटल नी रिप्लेसमेंटच करावं लागतं, आणि जर लवकर प्रेझेंट केलं तर नी रिप्लेसमेंट आपण असं त्यांना सुझाव देऊ शकतो. पण दोन्हीचे रिझल्ट तितकेच चांगले आहेत. असं काहीच नाही की एकाचं युनिटच चांगलं आहे किंवा टोटलचं खराब आहे, असं काहीच नाही. नक्कीच बोन जॉईंट रिप्लेसमेंट आणि त्यावरचे जे काही उपाय आहेत त्याच्यावरती आपण चर्चा करण्याचा प्रयत्न करतो आणि खूप महत्त्वाची माहिती डॉक्टर आशय देशमुख आपल्याला देत आहेत. खरं तर खूप महत्त्वाची गोष्ट असते आपल्या शरीरामधली गुडघा आणि त्यानंतर हे जे काही आजार असतात हे आजार उद्भवतात, मग ते कधी वयाच्या अनुरूप असतात किंवा काही कारणांमुळे झालेले असतात. मात्र त्याच्यावरचे जे काही ठोस उपाय आहेत ते मिळणं हे खूप गरजेचं असतं आणि देशमुख हॉस्पिटलमध्ये या गोष्टी सातत्यानं होत असतात. या संदर्भातली अधिक माहिती किंवा मार्गदर्शन तुम्हाला हवं असेल, डॉक्टर आशय देशमुख यांना भेटायचं असेल तर आता स्क्रीनवरती जे नंबर्स आहेत त्या नंबर्सवरती तुम्ही कधीही संपर्क करू शकता. अजूनही खूप सारे प्रश्न आहेत मनामध्ये, ते सरांना विचारायचे आहेत, पण तुर्तास वेळ होते का छोट्याशा विश्रांतीची. कुठे जाऊ नका, पाहत राहा साम संजीवनी. विश्रांतीनंतर साम संजीवनीमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. बोनमधल्या समस्या आणि त्यावरचे उपाय याच्यावरती आपण चर्चा करतोय आणि डॉक्टर आशय देशमुख आपल्याला मार्गदर्शन करतात. सर, थोडासा एक वेगळा प्रश्न, गुडघ्याप्रमाणे खुब्याचे जे सांधे आहेत ते सुद्धा खराब होतात का? कारण बऱ्याच वेळेला त्याचाही त्रास लोकांना होत असतो. येस 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 मांडीचा सांधा हा सुद्धा खराब होण्याची शक्यता असते, पण पर्सेंटेज वाईज खूप कमी आहे. कारण की कसं आहे की गुडघ्याचा जो वापर आहे, जसं मी आधी बोललो, खाली बसून उठणं, भारतीय पद्धतीचा संडास वापरणं, ह्या दोन कारणामुळे उठताना जो गुडघ्यावर ताण पडतो हा अति जास्त असतो. त्याच्यामुळे नैसर्गिकरित्या झिजण्याचं गुडघ्याचं प्रमाण जास्त आहे, मांडीच्या सांध्याचं प्रमाण कमी आहे. पण बरेच सारी कारणं आहेत, जसं लहानपणीमध्ये जर मांडीच्या सांध्यामध्ये काही इन्फेक्शन झाला असेल किंवा मांडीचा सांधा जो आपण खुबा म्हणतो तो काही फ्रॅक्चर झाला असेल, तर या काही कारणास्तव मांडीचा सांधा सुद्धा खराब होऊ शकतो. तर जसं मी आता गुडघ्याच्या रिप्लेसमेंट बद्दल बोललो आहे, तसंच टोटल हिप रिप्लेसमेंट हा पण एक प्रकार असतो. त्याच्यामध्ये ही अशी 2-3 वस्तू असतात जी आपण रिप्लेस करतो. म्हणजे हा मांडीचा एक रॉड असतो जो पायामध्ये असा जातो, हा त्याचा बॉल आपण कट करून काढतो आणि हे कप असतं. तर ह्याला आपण असं टोटल नी रिप्लेसमेंट असं म्हणतो. सर, आता जसं तुम्ही निश्चितपणानं सर आता थोडासा एक आणखीन वेगळा भाग की पार्शल गुडघा रिप्लेसमेंट जो आपण मगाशी पण तुम्ही सांगितलं, ज्याला आपण आंशिक पण म्हणतो, तर याचे जे फायदे आहेत ते जर फायदे सांगायचे म्हटलं तर काय सांगता येतील? फायदे ते जसं मी सांगितलं की हाडाचं कमी नुकसान होतं, स्नायूचं जास्त आपण कन्झर्व करू शकतो, म्हणजे टिकवू शकतो आपण स्नायूंचाही कमी हानी होते आणि मोबिलायझेशन म्हणजे लवकरात लवकर चालणं किंवा त्या गुडघ्याचा वापर हे सुद्धा आपण जास्त चांगल्या आणि लवकररित्या करू शकतो पार्शल नी रिप्लेसमेंट मध्ये. नक्की. आणि जर टोटल नी रिप्लेसमेंट आहे त्याच्यामध्ये समजा आपण ते सगळं केलं, ऑपरेशन झालं आणि त्या ऑपरेशन नंतर जर काही समस्या आल्या किंवा अडचणी आल्या तर त्यानंतर काय करता येऊ शकतं? कारण पेशंट्स अनेक ठिकाणी अनेक चर्चा आपण या सुद्धा ऐकतो की टोटल नी रिप्लेसमेंट झाली आणि त्यानंतर त्रास सुरू झाला. येस, जे लोकांना शंका असतात की नी रिप्लेसमेंट केल्यानंतर किंवा हिप रिप्लेसमेंट केल्यानंतर आम्हाला प्रॉब्लेम होतात, काम कशामुळे होतात, त्याचे मी थोडक्यात उत्तर असं देईल की रिप्लेसमेंट सेंटरच्या ठिकाणी जी प्लॅनिंग होते, म्हणजे पेशंट जेव्हा येतो हॉस्पिटलमध्ये व्हिजिट करायला, तेव्हा आम्ही अक्षरशः ते पेशंटला बीपी शुगर किती आहे, त्याला आधी काही ऑपरेशन झालेले आहेत का, गुडघ्याच्या किंवा मांडीच्या सांध्याची झीज किती झालेली आहे, ह्या गोष्टींचं आम्ही आधी एक ऑन पेपर त्याचं डॉक्युमेंटेशन करतो. ते आम्हाला ऑपरेशन प्लॅनिंग करायला खूप मदत करतं. त्यानंतर आम्ही एक्सरे काढतो, वेगवेगळ्या प्रकारचे एक्सरे करतो, त्याच्याने पण आपल्याला एक अंदाज कळतो की गुडघ्याची झीज किती आहे. ऑपरेशनच्या वेळेस आपल्याला काय काय करावं लागेल ज्याने हे गुडघ्याचं सरळ करता येईल, जो वाकडा पाय तो सरळ करता येईल आणि चांगला रिझल्ट देता येईल. त्यानंतर तिसरा घट असा की आपण ऑपरेशनच्या वेळेस इम्पोर्टेड इम्प्लांट यूज करतो. इम्पोर्टेड इम्प्लांट यूज केल्यामुळे जे काही कॉम्प्लिकेशन व्हायला पाहिजे हे एकदम कमीत कमी असतात. आणि आमच्याकडे एक कम्प्युटर नॅव्हिगेशन नावाचा प्रकार आहे. कम्प्युटर नॅव्हिगेशन वापरल्याने हे जे सांधे बसवले जातात हे एकदम अचूक बसतात. म्हणजे रिप्लेसमेंटचं सगळ्यात मोठा ऍडव्हान्टेज आहे की हे 15 ते 17 वर्ष चालणारी गोष्ट असते.
तर हे जर तेवढे दिवस टिकवायचं असेल तर आपण जर कम्प्युटर नॅव्हिगेशनचा जर वापर केला तर अचूक बसणाऱ्या गोष्टींमुळे गुडघ्याचं आयुष्य अजून वाढतं. आणि ह्या सगळ्या गोष्टींना जर आपण एकत्र केलं तर मला नाही वाटत की नी रिप्लेसमेंटचे कॉम्प्लिकेशन फारसे आहेत. ही झाली आमची बाजू. आणि पेशंट कडूनची जर बाजू बोलली तर आम्ही ज्या ज्या वेळोवेळी जे व्यायाम सांगतो ते व्यायाम जर केले, वेळोवेळी जर तपासणं करायला आले, एक्सरे जर चांगले असले तर मला नाही वाटत की नी रिप्लेसमेंटचे फारसे काही कॉम्प्लिकेशन्स आहेत. सर, ही जी टोटल नी रिप्लेसमेंट असेल म्हणा किंवा पार्शल नी रिप्लेसमेंट असेल, या सगळ्यामध्ये ऑपरेशन सक्सेस होण्यापाठीमागचे जे घटक असतात, हे घटक कोणते सांगता येतील? हे घटक जसं मी आधी सांगितलं, हे पेशंट फॅक्टर्स असतात आणि सर्जन फॅक्टर्स असतात. म्हणजे काही फॅक्टर्स पेशंटला काळजी घ्यावी लागते, काही आम्हाला काळजी घ्यावी लागते. त्याचं उदाहरणार्थ आम्ही जे ऑपरेशन करतो त्याच्या आधी काही मलम देतो, काही अंघोळ करायसाठी सामग्री देतो, ज्याच्याने पेशंटच्या शरीरावर जे जंतू आहेत हे पूर्णपणे मरून जातात. तर हे आम्ही ऑपरेशनच्या 3 दिवस आधी पेशंटला हे मलम दिला जातो, ज्याच्यामुळे इन्फेक्शन किंवा जंतूचे चान्सेस एकदम कमी होऊन जातात. बाकी पेशंट कडून जर म्हणलं, जर पेशंटला शुगर असेल तर ते शुगर अतिशय कंट्रोल करणं गरजेचं आहे, नाहीतर इन्फेक्शनचे चान्सेस वाढून जातात. हे झाले पेशंटचे घटक. मग जेव्हा सर्जनकडे पेशंट येतो किंवा आमच्याकडे जेव्हा पेशंट येतो त्यावेळेस जसं मी आधी सांगितलं, आम्ही पूर्णपणे त्याला इव्हॅल्युएट करतो. म्हणजे त्याच्या बीपी, शुगर पासून त्याच्या गुडघ्याच्या वाकडेपणापर्यंत, तर त्यांचे एक्सरे आणि ऑपरेशनच्या वेळेस जसं मी सांगितलं आम्ही कम्प्युटर नॅव्हिगेशनचा वापर करतो. ह्या सगळ्या एकंदरीत कॉम्बिनेशनमुळे रिप्लेसमेंट मध्ये मग ते पार्शल असो का टोटल असो, कॉम्प्लिकेशनचे चान्सेस जवळपास नीलच आहेत आमच्या सेंटरला. नक्कीच. आणि सर, आता तंत्रज्ञानाची भूमिका ही सुद्धा खूप महत्त्वाची आहे. कारण टोटल नी रिप्लेसमेंट असेल, पार्शल असेल किंवा संधिवात, याच्यावरती जे उपचार करताना आत्ताचं जे प्रगत तंत्रज्ञान आहे, हे तंत्रज्ञान किती महत्त्वपूर्ण वाटतं आपल्याला? मी नक्कीच म्हणतो की महत्त्वपूर्ण तर आहेच. कारण की टेक्नॉलॉजी जेव्हा नवीन येते तेव्हा काहीतरी नवीन गोष्टी सोबत त्याचे फायदे तोटे दोन्हीही घेऊन येते. पण सध्या जे नी आणि हिप रिप्लेसमेंट मध्ये 2 गोष्टी आलेल्या आहेत. एक जे कम्प्युटर नॅव्हिगेशन आहे आणि दुसरं रोबोटिक आहे. रोबोटिक हे फार कमी ठिकाणी अवेलेबल आहे. त्याचे फायदे तोटे दोन्हीही आहेत आणि कम्प्युटरचे पण फायदे तोटे दोन्ही आहेत. मी थोडक्यात एवढंच सांगू शकतो की गेल्या 20 वर्षापासून नी रिप्लेसमेंट किंवा 25 वर्षापासून नी रिप्लेसमेंट हे फार प्रामुख्याने ऑपरेशन करण्यात येत आहेत भारतामध्ये. बरं. ते गुडघे जे आजपर्यंत बिना कम्प्युटर आणि बिना नॅव्हिगेशनचे सुद्धा किंवा बिना रोबोटिक्सचे सुद्धा आजपर्यंत चालले आहेत, त्याचा अर्थ की त्याच्यामध्ये पण काहीतरी तथ्य असेल किंवा ते पण तेवढे चांगले रिझल्ट देत असतील तेव्हाच ते आतापर्यंत टिकलेत. पण मी नक्कीच हे म्हणून सोडेल की जर टेक्नॉलॉजीचा आपण वापर करू शकतो, जसं आमच्याकडे कम्प्युटर नॅव्हिगेशन आहे, तर नक्कीच त्याचा वापर करून जर रिप्लेसमेंट करण्यात आलं तर गुडघ्याचं आयुष्य 100% वाढण्याची शक्यता वाढते, नाकारता येत नाही. नक्कीच. सर, आपण कार्यक्रमाच्या अगदी अंतिम टप्प्यामध्ये आहोत. जाता जाता आपण या कार्यक्रमाच्या माध्यमातून आमच्या प्रेक्षकांना काय संदेश द्याल? मी इतकंच म्हणेल की आर्थरायटिस हे जे होणं आहे हे आपल्या हातात नाही. आपण एवढंच करू शकतो की जर आपल्याला अनुवंशिक हा एक अंश आहे, म्हणजे आपल्या अनुवंशिक जर आई वडिलांना आर्थरायटिस आहे, त्यांचे नी रिप्लेसमेंट झाले असतील, तर आपण आपलं वजन कमी ठेवणं खूप गरजेचं आहे. लाईफस्टाईल मॉडिफिकेशन्स म्हणजे खाली बसणं उठणं हे टाळणं किंवा गरज नसेल तर अननेसेसरी खाली न बसणं, कमोड वापरणं, रेग्युलरली एक्सरसाइज करत राहणं, हे खूप महत्वाचं आहे जर अनुवंशिक भाग असेल तर. दुसरं मी असं म्हणेल, जर तुम्हाला त्रास सुरू झाला तर लवकरात लवकर डॉक्टरला कन्सल्ट करा प्लीज. कारण की जितकं तुम्ही लेट करता तेवढं आमच्या हातातून जे अर्ली ट्रीटमेंटच्या ज्या गोष्टी असतात, म्हणजे एक्सरसाइज, फिजिओथेरपी, गुडघ्यातील इंजेक्शन किंवा मेडिसिननी ट्रीटमेंट करणे, हे सगळं आमच्या हातातून निघून जातं. हे नाही की डॉक्टरकडे गेलं की डॉक्टर डायरेक्ट नी रिप्लेसमेंटच सुचवतील, असं काही नसतं. त्याच्यामुळे तुम्हाला जितक्या लवकर त्रास सुरू झाला तेवढ्या लवकर तुम्ही डॉक्टरला कन्सल्ट कराल, तेवढ्या लवकर तुमचं ट्रीटमेंट होईल आणि तेवढंच तुमचं नी रिप्लेसमेंट टाळल्या जाईल. हे मी 100% सांगू शकतो. जरी मी रिप्लेसमेंट सर्जन आहे तरी आम्ही प्रत्येक पेशंटला रिप्लेसमेंट सुचवत नाही. तर कृपा करून रिप्लेसमेंटला घाबरून न जाऊन लवकरात लवकर त्रास सुरू झाला त्याला डॉक्टरला जर कन्सल्ट कराल तर तुमचं फ्युचर नक्कीच सेफ आणि सिक्युअर राहील. निश्चित खूप महत्त्वपूर्ण सल्ला डॉक्टर आशय देशमुख यांनी आपल्याला कार्यक्रमात जाता जाता दिलेला आहे. जेवढ्या लवकर आपल्याला डॉक्टरांना अप्रोच करता येईल, जेवढ्या लवकर आपल्याला त्यांच्यापर्यंत पोहोचता येईल आणि प्राथमिक अवस्थेमध्ये असताना हे जे काही दुखणं आहे याच्यावरती जर आपण उपचार करून घेऊ शकलो तर मला वाटतं टोटल नी रिप्लेसमेंट किंवा ह्या ज्या काही पार्शल नी रिप्लेसमेंट सारख्या शस्त्रक्रिया आहेत ह्या टाळल्या जाऊ शकतात आणि निश्चितपणे त्याच्यावरचा एक ठोस उपाय आपल्या सगळ्यांना मिळू शकतो. या संदर्भात डॉक्टर आशय यांच्याशी तुम्हाला बोलायचं असेल, त्यांचं मार्गदर्शन हवं असेल किंवा अगदीच तिथे जाऊन उपचार करून घ्यायचे असतील तर आता टीव्ही स्क्रीनवरती जे नंबर आहेत त्याच्यावरती तुम्ही कधीही संपर्क करू शकता. सर तुम्हाला निश्चितपणे मार्गदर्शन करू शकतील. आजच्या कार्यक्रमात सर तुम्ही वेळात वेळ काढून आलात आणि एवढ्या छान पद्धतीने आमच्या प्रेक्षकांना मार्गदर्शन केलं त्यासाठी तुमचे अगदी मनापासून आभार. थँक्यू. आभार. आणि याबरोबरच वेळ होते इथेच थांबण्याची. कुठे जाऊ नका, पाहत रहा साम टीव्ही.